नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण चेन स्टिच करणार आहोत। तर या इथं हा जरी थ्रेड घेतलेला आहे 442चा दयालजीचा आणि ह्या अशा प्रकारच्या दोन निडल आहेत। एक तुली ब्रँडची निडल आहे, तर ती 14 नंबर आहे। ही आपण जरी थ्रेडसाठी घ्यायची आहे आणि ही आहे प्रोफेशनल निडल, ही पण सिंगल थ्रेडची आहे। तुम्ही या दोन्हीपैकी कोणतीही यूज करू शकता। तर मी ही यूज करणार आहे ही। आणि मग आता ह्या धाग्याला गाठ मारून घेतलेली आहे बघा। अशा प्रकारे आपल्याला अगोदर अशी जाडसर गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या कपड्यातून हा धागा वरती न येत आला पाहिजे, त्यासाठी अशी गाठ मारून घेतली। त्यानंतर ना हा जो धागा आहे हा कपड्याच्या खाली ठेवायचा आहे आणि आपला हात आहे तो पण आपला कपड्याच्या खाली राहणार आहे। तर अगोदर असं या पद्धतीने ही जी गाठ आहे ही या पद्धतीनं अंगठा आणि ह्या बोटाच्या मध्ये अडकून घ्यायची आणि नंतर ना हे जे बोट आहे अंगठ्याच्या बाजूचं त्याच्यामध्ये हा धागा अशा प्रकारे अडकून घ्यायचा आहे। म्हणजे या इथं पुन्हा इथेच यायचं आहे जिथे आपण गाठ पकडली आहे आणि हा हात आपला कपड्याच्या खाली असणार आहे। आणि जेव्हा आपण कपड्याच्या खाली निडल जाईल तर त्यावेळेस काय करायचं आहे, हा धागा आपल्याला अशा प्रकारे घ्यायचा आणि त्याच्यानंतर ना मग ही या बोटातनं हा धागा सोडून द्यायचा आणि मग हा वरती घ्यायचा आहे। तर चला तर मग मी तुम्हाला आता व्यवस्थितरित्या चेन स्टिच कशी करायची ते दाखवते। तर या इथून मी सुरुवात करत आहे। जेव्हा मी सुईला खाली घातलं, धागा घेतला हात सुईमध्ये आणि त्याच्यानंतर ना मग आपल्याला गाठ सोडून द्यायची आहे आणि मग दोन बोटाच्या साहाय्याने हा धागा पकडून ठेवायचा आहे। तर जेव्हा आपण सुरुवात करणार आहोत तर सुईचं टोक ज्या दिशेने म्हणजे आपण या दिशेने वर्क करणार आहे, तर ह्या सुईचं जे टोक आहे ते आपल्याला याच दिशेने ठेवायचं आहे। तर या इथं बघू शकता याच दिशेने माझं हे सुईचं टोक आहे। त्याच्यानंतर ना जेव्हा आपण धागा वरती घेतो तर एक बॅक स्टिच घ्यायची, छोटीशी चेन स्टिच आहे ती। म्हणजे काय होतं की तिथं एक प्रकारचं लॉक तयार होतं, बघू शकता। मग त्याच्यानंतर ना आता आपल्याला पुढच्या दिशेने वर्क करायचं आहे। तर हे टोक जे आहे हे पुढच्या दिशेने आहे आणि मग आता खाली धागा अडकवला सुईमध्ये, त्याच्यानंतर ना मग सुईला फिरवायची, पाठच्या साईडला अशी फिरवायची, जेणेकरून जो धागा आहे तो खाली फिक्स होईल आणि नंतर ना मग परत पुढच्या दिशेने आपल्याला सुईचं टोक करायचं आहे। तर बघू शकता एकदम व्यवस्थित अशी आपली ही चेन स्टिच तयार होते। एकदम सोपी पद्धत आहे, फक्त सुईला पुढच्या दिशेने करायचं आहे त्याचं जे टोक आहे ते, आणि नंतर ना बॅक साईड पुन्हा फ्रंट साईड आणि मग चेन स्टिच टाकायला स्टार्ट करायचं आहे या पद्धतीनं। तर खूप सोपी पद्धत आहे। तुम्हाला असेच आरी वर्कचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करा, शेअर पण करा। चला तर मग पुन्हा भेटूया एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।